जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा, मी आलो होतो आमच्या घरी. तुम्हाला दाखवायचं होतं माझं घर गावाकडलं. कारण मी ज्या घरामध्ये राहतो सध्या, ते घर मी पुण्यामध्ये भाड्याच्या रूममध्ये राहतो. आणि माझं जे स्वतःचं घर आहे किंवा माझ्या जे आईवडिलांचं घर आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. एक छोटंसं गरिबाचं घर आहे. तर तुम्ही नक्की बघा की गरिबाचं घर कसं आहे. तर बघा, मी आलो आमच्या घरी. तर आमच्या घरी येताना आतमध्ये अगोदर छोटंसं गेट आहे. गेट ह्याच्यामुळे लावलंय की आतमध्ये आमची लहान लहान लेकरं राहतात. आणि आतमध्ये काही येऊ नये म्हणून, बाकीचे घाण प्राणी येऊ नये म्हणून आमच्या भावानं एक चांगलं गेट लावलंय. आणि लेकरं सुद्धा बाहेर जाणार नाहीत. आणि उन्हाचा सुद्धा ताण खूप आहे गावाकडं. त्यामुळं आतमध्ये बाहेरच्या साईडला गेट लावलं की आतमध्ये कोण येत नाही. आणि आमचा भाऊ सुद्धा कधी कधी घरी नसतो. त्यानंतर बघा, मी आलो मित्रांनो माझ्या घरी. घरी अहो माझं घर आहे. अहो का, हे असं छोटंसं पत्र्याचं शेड आहे. तो तुम्हाला सगळं माहिती दाखवतो. आणि अहो का, हे आमचं आहे अंघोळीचं बाथरूम. आणि त्यानंतर बघा, हे आहे आमचं घर. हे आमचं घर आहे, हे पत्र्याचं आहे. हे आमचं घर पत्र्याचं आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही दोन अशा रूमा केलो होतो की दोन्ही साईडला, एका साईडला किचन होतं, एका साईडला हॉल होतं. अशा प्रकारे आम्ही दोन रूमा केलो होतो. पण काही कारणास्तव मी या गावामध्ये राहत नाही. आणि मी जे राहतो ते फक्त करू खायला सिटीमध्ये गेलोय. कारण का, ह्या गावामध्ये जास्त करून रोजगार खूप कमी आहे, कंपन्या वगैरे नाहीत. आणि कामं सुद्धा तेवढे काही व्यवस्थित लागत नाहीत. त्यामुळे मी पुण्यामध्येच करून खायला गेलोय. आणि आता ह्या घरामध्ये राहतो, तो म्हणजे माझा भाऊ, माझी भावाची छोटीशी फॅमिली राहते. तर तुम्हाला दाखवतो माझ्या भावाची छोटीशी फॅमिली, परत भावाचं किचन. म्हणजे माझंच किचन असं समजा, आमचंच किचन आहे. तर आमचं गावाकडलं घर बघा. आता ऊन खूप आहे, उन्हाळ्याचा त्रास खूप चालू आहे. आणि अशा शेडमध्ये राहायचं म्हणलं की खूप अवघड आहे. लहान लहान लेकरं ठेवून जायचं म्हणलं की डोक्याला टेन्शन येतं. तर बघा मंडळी, मी आलो आमच्या घरी. आमच्या घरामध्ये आल्यानंतर बघा, हे आमचं आहे किचन. म्हणजे आम्ही याला किचनच म्हणतो. आणि त्यानंतर बघा मंडळी, हो का, हे आहे असं आमचं छोटंसं किचन. त्यानंतर हो का, हे आमचं हॉल. हो का, त्या साईडला आहे आमचं स्वयंपाक वगैरे करतो. या साईडला सगळं सिलेंडर वगैरे ठेवलंय. अशा प्रकारे आम्ही एक ऍडजस्टमेंट करून जगत होतो. पण मला काही ते जॉब वगैरे काय लागत नव्हता. माझं सुद्धा शिक्षण म्हणजे बऱ्यापैकी झालेलं होतं. आणि काम काही तर भेटत नव्हतं. त्यामुळे मी गेलो पुण्याला करून खायला. तर बघा, ही एक आमची छोटीशी रूम होती. आणि त्यानंतर बघा, त्या साईडला अजून दुसरी रूम होती. तर बघा मंडळी, ही सुद्धा आमची, या साईडला सुद्धा आम्ही हे सुद्धा एक रूम वापरायचो. तर हे तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर सांगू का, माझी आईनं आणि माझ्या वडिलांनी जाताना कमीत कमी आम्हाला एवढं तरी एक आधार करून ठेवलेत. कारण का सांगतो, त्यांनी एवढ्या कष्टाने हे घर घेतले होते. आणि म्हणजे जागा घेऊन थोडे थोडे पैसे भरून हे जागा खरेदी केली. त्यानंतर छोटेसे शेड मारून एक आम्ही आमचं आयुष्य जगत होतो. पण एक असा काळ आला की आई आणि वडील हे दोघं आम्हाला सोडून गेले. आणि त्यानंतर फक्त आम्ही दोन भाऊ आणि माझ्या तीन बहिणी असेच आम्ही राहिलो. तर हे आम्ही आमचं गावाकडलं घर असं साधं सुद्धा आहे, गरीबाचं आहे. तर या साईडला कपडे वगैरे सगळे अडकवलेले आहेत. त्यानंतर या साईडला सगळं हे असं आमचं घरचं सेटअप आहे. तर मंडळी बघा, ह्या गावामध्ये ना पाण्याचं, धाराशिवच्या जिल्ह्यामध्ये पाण्याचा खूप दुष्काळ आहे. तर पाणी लवकर येत नाही, म्हणून आम्हाला 8 दिवसाचं पाणी हे एकदा साचून ठेवावं लागतं. कारण 8 दिवसाला एकदा पाणी येतं. त्यामुळं परेशानी खूप होती. आणि आमच्या घरी बोर वगैरे काय नाही, फक्त आपलं सरकारी नळच आहे. आणि आपण त्या नळाचंच पाणी 8 दिवसाला एकदा भरून ठेवतो आणि 8 दिवस वापरतो. तर बघा, तुम्हाला हे माझं छोटंसं घर कसं वाटलं. तर बघा, हे असं अशा प्रकारे हे असं घर म्हणजे दोन रूमाचं का हे होतं. काही कारणास्तव माझ्या भावानं काय केलं, आता उन्हाळा खूप आहे आणि अशा पत्र्याच्या शेडमध्ये लहान लेकर राहायचं खूप अवघड आहे. म्हणून तो का, या घरातला पसारा थोडंसं शिफ्ट दुसऱ्या रूम मध्ये केलंय. आणि का, ह्या साईडला एक रूम होती, ती सुद्धा आम्ही बंद करून आता सध्या दोन्ही एकत्र करूनच तो राहतोय. तर बघा, मी तुम्हाला दाखवतोय माझ्या भावाची दोन मुलं आहेत. मी तुम्हाला बोललो होतो आणि त्यांच्यासाठी कलिंगड सुद्धा आणलं होतो, हे तुम्हाला सांगितलंय. तर माझ्या दोन भावाची मुलं दाखवतो, एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. ठीक आहे. तर बघा मंडळी, हे आहेत माझ्या भावाची दोन मुलं. ही आहे मुलगी. आणि आमच्या मुलीचं नाव आहे राजलक्ष्मी. आणि ही आहे आमचा मुलगा, सगळ्यात मोठा आहे आमच्या घरामध्ये. दोघा भावांच्या मध्ये सुद्धा आमचा हा मुलगा खूप मोठा आहे. माझा मुलगा सुद्धा खूप लहान आहे. तर ह्या मुलाचं नाव आहे आमच्या छोट्या लखन. लखन आता आमचा झाला 6 वर्षाचा. आता ह्यो जून मध्ये ऍडमिशन घेणार आहे आणि तू शाळेत जाणार आहे. जाणार आहे शाळेत. सगळ्याला हाय करा. हाय करा सगळ्यांना. असं हाय करा. तर बघा, हे दोघं छान आहेत, एकदम क्यूट आहेत बहीण भाऊ. आणि त्यांचे वडील कामाला गेले की हे दोघं जण फक्त घर राखून एकमेकाला सांभाळत असतात. तर मंडळी बघा, हा गरिबाचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. तर तुम्हाला सांगायचं होतं की मंडळी, हो का, हे घर
आमच्या आईनं शेतामध्ये काम करून, कामाला जाऊन 2 पैसे मिळवून हे घर आम्हाला तयार करून ठेवलं होतं. पण काही काळ असा आला, की एका वेळेस आई कोरोनामध्ये म्हणजे आई आम्हाला सोडून गेली. त्यानंतर वडिलांना सुद्धा हार्ट अटॅक आला. मग ते सुद्धा लहानपणीच मला सोडून गेले. मग आमचे खूप म्हणजे खूप आमची आई कष्ट करायची आणि कष्ट करता आम्हाला छोटंसं पत्र्याचं शेड करून गेली होती. तर आमचं म्हणजे चाललंय सुरुवात करायचं काहीतरी. पण कसं आजकाल तर तुम्हाला तर माहीतच आहे महागाई किती झाली आणि अशा महागाईमध्ये घर बांधायचं वगैरे खूप पैसा लागतो. पण सध्या ॲडजस्टमेंट काय होत नाही. त्यामुळे आम्ही करणार आहे. काही दिवसांनी आम्ही घर बांधणार आहे. पण बघूया, चाललाय प्रयत्न. देव आमच्या प्रयत्नाला खरंच यश देवो. तर बघा मंडळी, माझं गावाकडलं छोटंसं हे घर तुम्हाला कसं वाटलं गरिबाचं? आणि बघा ती आहे माझ्या भावाची गाडी. तर तुम्ही नक्की सांगा, की खरंच माणसाने कष्ट केलं पाहिजे का नाही? आणि कष्टानं आम्हाला सुद्धा चांगलं घर उभा करायचंय. तर मी देवाला प्रार्थना करतो, तुम्ही सुद्धा करा माझ्यासाठी, की देवा माझं सुद्धा एक छोटंसं घर होऊ द्या म्हणून. कारण का डोक्यावरती जर छप्पर असेल ना, तर माणसाला खूप म्हणजे खूप मोठा आधार असतो. ज्या प्रकारे माझे आई-वडील, आमचे आई-वडील आम्हाला असं छोटंसं घर तर करून दिलं. पण आम्ही आमच्या मुलाबाळांसाठी कमीत कमी छोटंसं घर बांधलं पाहिजे, असा आमची इच्छा आहे. काय नाही सांगा बरं. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ, माझा गावाकडलं माझं घर कसं वाटलं, ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याच प्रकारे मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. धन्यवाद.